नमस्कार मित्रांनो. प्रत्येक यशामागे एक संघर्ष असतो. प्रत्येक संघर्षामागे एक जिद्द असते आणि प्रत्येक जिद्दीमागे एक प्रेरणादायी कथा असते. आणि त्याच प्रेरणादायी कथा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी घेऊन आलोया SRJ संवाद. चला तर आज मग खास संवादाला सुरुवात करूया. सर्वप्रथम काका, मी SRJ संवाद मध्ये सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो. तर तुमची ओळख तुम्ही सांगा पहिल्यांदा. ओळख तुमच्याबद्दल? तुमची ओळख. मी एक सर्वसाधारण नागरिक होतो. मला कुस्त्याचा नाद आहे. मी कुस्त्या करत होतो. परत वापस आपल्याला सर्व्हिसला लागलो. परत दुसऱ्यासाठी काहीतरी करावं अशी माझी जिद्द मला कायम भेडसावत राहते. आणि मला दुसऱ्यासाठी काहीतरी करून त्यांना ते सत्य करून दाखवावं असं मला वाटतंय. आणि आपल्याला परिस्थिती गरीब असली तर चालेल, खरं दुसऱ्याला एक थोडे पैसे दिले की त्यांचं मन प्रसन्न, त्यांच्या आत्म्याचे आशीर्वाद आपल्याला लागतात. आणि काका, तुम्ही वॉटर सप्लाय मध्ये होता, तुम्ही पैलवान म्हणून होता. तुमचं इतकं सदृढ आहे की सांगायला नको. तर तुम्ही पैलवान होता, कुठपर्यंत आता कुस्त्या खेळला तुम्ही? मी मिरज, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, कुरुंदवाड, सातारा इकडे कुस्त्या खेळलेला माणूस आहे मी. आतापर्यंत किती कुस्त्या खेळल्या तुम्ही? 65 एकूण. अरे वा, चांगलं. तुमचं काम कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही सारखं प्रत्येकाला तुम्ही सांगत असता, तर जे बीपी येतात तुम्ही ते सांगता, ते काय आहे थोडक्यात? बीपी न येण्यासाठी तुम्ही किती 33 टाळ्या वाजवायच्या ते सांगा, कशा वाजवायच्या काय? ते अशा 300 टाळ्या तुम्ही केला तर हृदयाचा रक्तपुरवठा चांगला होतोय, गुडघे होऊ शकत नाही, प्यार होऊ शकत नाही, अटॅक होऊ शकत नाही, मेंदूचा रक्तपुरवठा चांगला होतोय. आणि ह्या टाळ्या करायला फक्त 2.5 मिनिटं लागतात. कोण काय करतोय तिकडे लक्ष द्यायचं नाही. आणि ज्याला अटॅक आलेला आहे त्याला चालत नाही. अच्छा, खूप चांगली माहिती सांगितली तुम्ही प्रेक्षकांना. आणि तुम्ही भावी पिढीसाठी, मुलासाठी काय संदेश देऊ इच्छिता? मुलासाठी हेच मी चांगलं वागा. आई वडील हे आपले देव आहेत. देव नंतर आई वडील आपले आहेत. आई वडिलांचं कर्तव्य जे काय आहे ते करत असतात. तर तुमचं जे काय कर्तव्य आहे ते तुम्ही करावं. अच्छा. आणि विशेष म्हणजे तुम्ही जे वॉटर सप्लाय मध्ये काम केलं, किती वर्ष तुम्ही वॉटर सप्लाय मध्ये काम केलं? प्रशासकीय सेवेमध्ये होतात, किती वर्ष काम केलं, कसं तिथेपर्यंत गेला? मी 10 वर्ष लिकेजची कामं केली. मिरज ते कुरुंदवाड 20 किलोमीटर जाणे, 20 किलोमीटर येणे. घरात म्हशी 15 होत्या. 15 म्हशी शेणघाण काढून पाठवतं 4 वाजता उठून 7 वाजेपर्यंत सगळं आवडून जेवणाचा डबा सायकलवर घेऊन 20 किलोमीटर जायचं. 20 किलोमीटर दिवसभर खुदाईची कामं करायची आणि रिटर्न यायचं. मग तिथून आल्यानंतर मग तालमीला जायचं. तालमीत आलं की घरात यायचं, जेवायचं, झोपायचं, पाठवतं 4 वाजता उठायचं. अरे वा, धन्यवाद. आणि तुम्हाला इतकी सुंदर अशी माहिती तुम्ही आमच्या पुढली पिढीला दिली, त्यामुळे तुमचं SRJ संवाद पासून मनपूर्वक स्वागत करतो. आता तुम्हाला काय सांगण्याची इच्छा आहे का काका, की तुम्ही भावी पिढीला सांगायला पाहिजे? अशा काही गोष्टी आहेत का की तुम्हाला सांगूशी वाटतात? मला बरंच काय तर सांगावं असं वाटतंय. परंतु आत्ताच्या मुलांच्या हातात मोबाईल जे आहे की नाही, त्या मोबाईलवर मला ते माझं ते ऐकूनच घेत नाही. तुम्ही नंतर जरा भेटा, मी जरा काम आहे माझी, जरा जातो, माझं जरा ऐकतं, थोड्या वेळ थांबा. मी थांबून वाट बघून परत तिथनं गेलेलं आहे, तर ती काय आलीच नाही. मोबाईलला त्याला काय वेगळंच केलंय. अच्छा. आता काका तुमचं वय किती? 78. हा, आता बाय काय काकांचं 78 वय तरी काका किती सदृढ आहे. त्या सदृढानंतर काय तुम्ही पहिलं होता त्यावेळेस काय काय खायचं, तुमचं खाणं काय राहायचं? डाएट 2.5 लिटर दूध होतं. 2.5 लिटर दूध होतं. मटण आयुष्यात कधी मटण खाल्लेलं नाही. सुपारी देखील खाल्लेलं नाही. कसलं व्यसन केलेलं नाही. फक्त दुसरं दुखत असेल तर तिथं जायचं, त्याचं ऐकून घ्यायचं आणि त्याच्या मनासारखं आपलं काम करायचं. मग ते जाताना तरी 20 रुपये मला देत होते. मी नको म्हणायचं, मला पैसे पाहिजे. पैसे आहेत, माझं पेन्शन आहे आणि मला घरात पैसे आहेत माझ्या, मला नको. आणि त्यावेळेस तुमचं वर्कआउट कसं असायचं, थोडक्यात व्यायाम कसा असायचा, दंड बैठका कशा मारत होता तुम्ही त्यावेळेस? मी 1200 बैठक आणि 1500 जोर मारत होतो. अच्छा, ओके. धन्यवाद काका, तुम्ही आमच्या SRJ संवाद मध्ये आल्यामुळे त्यामुळे तुमचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.